या बॅगा पाहून तुमच्या लक्षात आले असेल की आम्ही कुठेतरी गावाला निघालो. कुठे पण ती पुढे सांगते. त्याआधी आज पप्पांनी चहासोबत खाण्यासाठी मला आवडतात म्हणून समोसे घेतले होते. चहा समोसेचा नाश्ता केला. प्रणिता शाळेत निघाली म्हणून प्रणिताला टाटा बाय बाय केला. त्यानंतर माहेरची एक आठवण म्हणून दादा वहिनीसोबत व्हिडिओ शूट केला. आईने लगेच स्वयंपाक करायला घेतला होता. आईच्या हातच्या या गरम पोळीची आठवण सासरी गेल्यावर सतत येत राहणार. स्वयंपाक झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. आज जेवणामध्ये तिखट वरण केले होते. त्याचबरोबर दिवाळीचा चिवडा उरला होता म्हणून त्याची सुकी भेळ केली होती. सोबतच भात, चपाती असा काहीसा आजचा स्वयंपाक होता. जेवण झाल्यानंतर बाकीचे आवरून घेतले होते आणि फायनली मी तयार होऊन सासरी जाण्यासाठी निघाले होते छत्रपती संभाजीनगरला. कारण मुलांच्या शाळा सुरू झाल्या होत्या. आम्हाला माझे पप्पा सोबत सोडायला आले होते. आम्ही लगेच बसस्टँडवर येऊन पोहोचलो होतो. पप्पा आणि आर्यन तिकीट काढण्यासाठी गेले होते तर अथर्व बाबाची वाट पाहत होता की बाबा कधी येणार. आणि त्यानंतर आम्ही निघालो छत्रपती संभाजीनगरकडे. आम्ही इलेक्ट्रिक बसमध्ये बसलो म्हणून आर्यन अथर्वच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका.